हॅलो नमस्कार घरप्रेमींनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी जाणार आहे माऊली फोर्टला, जे ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये शहापूर या तालुक्यात येतं। तर हा माझा पहिला मान्सून ट्रेक असणार आहे। बऱ्यापैकी आज पाऊस लागणार आहे मला या ट्रेकमध्ये। माझ्या इथून अराउंड दाखवते 38 to 40 किलोमीटर आहे माऊली फोर्ट। तर पकडून चला अराउंड 1 ते 1.5 तास लागतील आपल्याला पोहोचायला। तर मी वाट बघतोय स्वप्नीलची, आज माझ्यासोबत असणार आहे स्वप्नील। तर तो जसा येईल तसा आपण निघूया। हा बघा आता आलाय। किती लेट गेला तू? एवढी ट्रॅफिक? चल निघू, लेट झालाय। गणपती बाप्पा मोरया। Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We lay awake in bed, the glass so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, we shout from the top. We're gonna be. आहे माऊली फोर्टचा एंट्री पॉइंट। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे गडाच्या पायथ्याशी। तर इथे एक धाबा आहे, तिथे थोडा नाश्त्यासाठी थांबलेलो आहे आणि इथून मागूनच डायरेक्ट आम्ही ट्रेक चालू करणार आहे। कारण आज इथे जरा एंट्री नाही आहे, कारण जे बुशी डॅमला जी घटना घडली त्याच्यामुळे इथे डायरेक्ट एंट्री नाही आहे। पण आम्ही मागच्या साईडने एंट्री करणार आहे। इथून नाश्ता करून आम्ही आता ट्रेक चालू करू। तर आमचा हा असा ट्रेक चालू झालेला आहे। इथे डायरेक्ट एंट्री नसल्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्टली एंट्री घेतलेली आम्ही। आम्हाला बोलत होते की एंट्री बंद आहे, तुम्ही परत जा। तर आम्ही सांगितलं की आम्ही थोडंसं आमच्या रिस्कवर आम्ही चाललो आहे पुढे। आणि हा ट्रेक काय एवढा हार्ड नसणार आहे, त्याच्यामुळे इझिली पोहोचून जाऊ आपण गडावर। पाहू शकता वातावरण किती मस्त झालंय। आणि हा आता आधी येऊन गेलेला आहे। काय बोलतो? इझी आहे ना? पूर्ण ट्रेक नव्हता गेला, अर्धा ट्रेक पण इझी होता ना? इझी आहे। हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पावसामुळे चिखलाने भरलेला आहे आणि दगडं पण आहेत भरपूर, त्यामुळे चालताना थोडं सांभाळून पाय ठेवायला लागतंय। नाहीतर तो सरळ सरळ रस्ता चांगला होता। आता आपल्याला हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे, तर आपण हा रस्ता पकडायचा आहे।
तर या ट्रेकला तुम्ही आसनगावपर्यंत ट्रेनने, नंतर तिथून प्रायव्हेट रिक्षा करू शकतात. प्रायव्हेट रिक्षावाले अराऊंड 250 रुपये घेतात माऊली फोर्टच्या बेसला पोचायला. नाही तर बेस्ट काय राहील, तुम्ही तुमची स्वतःची व्हेकल घेऊन या, ते सर्वात बेस्ट राहील. हा पूर्ण जंगलवाला पॅच आहे, राखीव अभयारण्य आहे. त्याच्यातूनच आपल्याला माऊली फोर्टला पोचायचं आहे. पाहू शकता सुंदर अशी वाट आहे. इथे जागोजागी असे आपल्याला बोर्ड पण मिळतील, किल्ल्याकडे जाणारा मार्ग. ते बघत बघत आपण गेलो तर आपण रस्ता चुकण्याचे चान्सेस खूप कमी आहे. या गडावर मी फर्स्ट टाइम चाललो आहे, त्यामुळे एवढी काय आयडिया नाही आहे की ॲक्च्युअल रस्ता कसा असणार आहे. हा बघा, थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला लाकडी पूल लागलाय. आणि वरतून पाणी बघा, पाण्याचा फ्लो खूप चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. तरी अजून एवढा पाऊस पडलेला नाही आहे. नंतर इथे पण एक बोर्ड लागला आहे. तर इथे पर्यटनासाठी एक जाहीर आव्हान केलेलं आहे आणि इथे लिहिले मोठ्या बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता. तर हा रस्ता जो जातो तो मोठा बंधारा म्हणजे एक फेमस धबधबा आहे तिथे जातो. आणि आपली ही साईड जाते गडाच्या दिशेने. तर आपल्याला या डायरेक्शनला जायचं नाही. या पूर्ण दगडाने भरलेली वाट आहे आणि हा सरळ स्टीफ आहे, आपल्याला चढत जायचं आहे. पाहू शकता पूर्णपणे अशा या दगडाच्या एकदम पायऱ्या बनवल्या आहेत. पूर्णपणे दगडच दगड आहे. राखीव अभयारण्य असल्यामुळे इथे थोडी काळजी घेतलेली चांगली, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असू शकतात, कोणतंही जनावर असू शकतं. सरळ स्टीप आहे, सरळ चढत जायचं आपल्याला वरती. इथे पण बघा झाडावर प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे डायरेक्शन गडाकडे जाण्याचा. थोडी अशी चढाई करून आल्यानंतर थोडा सपाट भाग लागलेला आणि समोर येऊ बघा पूर्ण धुक्याने हे
झाकून गेलेला आहे हा डोंगर. आपला गड पण पूर्ण धुक्याने झाकला आहे. थोडं वातावरण ह्युमिड आहे त्यामुळे गरम जास्त होते, हवा अजिबात नाही. पण इथं जरा ओपन असल्यामुळे थोडं हवा आहे, पूर्ण दमछाट होते आणि पूर्ण स्वेट पण झाले बॉडीत. कोणीतरी चप्पल विसरून गेलं बघा. तिथे पोचायचं आपल्याला. तर मित्रांनो इथे पाऊस चालू झालेला आहे. बऱ्यापैकी मुसळधार पाऊस चालू झाला आहे. मस्त वाटतंय कारण एवढं चढून आलोय, दमछाट झाली, पुन्हा घामाघूम झालं होतं. पण आता थोडंसं चांगलं वाटतंय. पावसाच्या धारा जेव्हा अंगावर पडत आहेत मस्त वाटतंय. तेवढाच थकवा निघून जातोय. आपल्याला लवकरात लवकर हा जंगलवाला पॅच संपवायचा आहे. चला निघूया आपण. तर माऊलीगड हा एक त्रिकुल गड आहे, म्हणजे 3 गडांचा मिळून बनलेला हा गड आहे. याच्यामधला जो बालेकिल्ला आहे तो आहे माऊली फोर्ट, जो त्याचा बेस खूप मोठा आहे. आणि जो दक्षिणेकडे आहे तो भंडारगड आहे आणि जो उत्तरेकडे आहे तो पळसगड आहे. तर हे 3 गडांचा मिळून बनलेला हा माऊली फोर्ट आहे. तर आपण पहिला माऊली फोर्टचा जो बालेकिल्ला तिथे पोहोचणार. तिथून आपण बघूया भंडारगडला कसं जाता येतं. तिथे पण जायला हा रस्ता आहे. चला. वरती चढताना असे जागोजागी आपल्याला हे बघा फेन्सिंग पाहायला मिळते. तर जिथं आपल्याला आरामशीर सपोर्ट घेऊन आपण वरती चढू शकतो या फेन्सिंगने. इकडे जायचं आपल्याला. पुन्हा धुक्याने पसरलेले आहे आणि रिमझिम पाऊस चालूच आहे. तर या ट्रेकबद्दल सांगायचं झालं, हा इझी ट्रेक आहे. म्हणजे जे पण बिगनर असेल ते पण आरामशीर ट्रेक हा करू शकता. काय जास्त असं कठीण नाही आहे. बऱ्यापैकी मळलेली पायवाट आहे त्यामुळे इकडे तिकडे कुठे भटकणार नाही. आणि जागोजागी असे मार्क केलेले. ठाणे जिल्ह्यात असलेला हा माऊली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन 1670 मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. भौगोलिकदृष्ट्या शहापूरच्या वायव्येला असलेला हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या महत्त्वाच्या ठिकाणाशी जोडलेला गेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल स्वर्ग काय, मला स्वर्ग दाखवतो काय बघा. हे स्वर्गात जाणारा याद असतात. चला. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे जिथं ही आपल्याला शिडी लागते.
ही शिडी चढल्याला आपण थेट माऊली फोर्टच्या बालेकिल्ल्याला पोहोचून जाऊ. जो आपला खडकचा भगवा जंगल तिथेच बाजूला आपल्याला खाली तटबंदी पण दिसते. चला मग आपण शिडी चढू. बऱ्यापैकी भक्कम अशी ही शिडी आहे. आरामशीर वरती चढू शकतो आपण. भगवा झेंडा फडकताना अजून थोडंसं वरती चढल्यानंतर हा आपला बालेकिल्ला. चला आपण जाऊया. या गडावर पोहोचण्यासाठी साधारणतः 2-2.5 तास लागतात आपल्याला पोहोचायला वरती. बाकी तुम्ही तुमच्यावर आहे, तुम्ही किती रेस घेता. जेवढा रेस घेशील तेवढा टाईम जास्त लागेल. गडावर आपल्याला दोन्ही बाजूला हिरवळ दिसत होती. तसेच पुढेच थोडंसं चालत गेल्यानंतर आपल्याला पहिलं गडावरचं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या पाण्याच्या टाक्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी होतं, परंतु ते गढूळ असल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं. नंतर पुढे आपल्याला 2 वाटा पाहायला मिळतात. एक उजवीकडे जाणारी, एक डावीकडे जाणारी. तर ती डावीकडे जाणारी वाट आपल्याला थेट महादरवाजाकडे घेऊन जाते. तसेच रस्ता चुकू नये म्हणून हा मार्ग महादरवाजाकडे जातो असे मार्क केलेला आपल्याला फलक पाहायला मिळतं. थोडं पुढं आल्यानंतर हे बघा डायरेक्शन दिलेले आहे आपल्याला महादरवाजाकडे जायचा रस्ता. हा जो जातोय महादरवाजाकडे जातोय. त्याला खाली उतरायचंय. बऱ्यापैकी स्लिपरी झालाय. चिखल पाऊस जबरदस्त पडला इथे आता. आणि थोडं वातावरण पूर्ण धुक्यांनी भरलेलं आहे. पाहू शकता बघा पूर्ण वाट ही चिखलाने भरलेली आहे. तर इथून खाली आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला हा रस्ता जातो महादरवाजाकडे. आणि समोर आपल्याला ही दिसते महादेवाची पिंड. आणि समोर आपले छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी अशी मूर्ती आहे. आणि इथे डाव्या बाजूलाच आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आणि हा जो जातो आपल्या पळसगडला, जो गडाचा दुसरा उपकिल्ला आहे. पण आपण पळसगडला जाणार नाही, आता जायचं आपल्याला भंडारगडला. हा आहे महादरवाजा, जो बऱ्यापैकी आता मोडकळीस आलेला आहे आणि तुटलेल्या अशा अवस्थेत आहे. आणि इथे दोन्ही बाजूला पाहू शकता की ह्या देवड्या आहेत, म्हणजे पहारेकरांसाठी बसायची जागा केलेली आहे.
आणि हे बघा समोरच बघा ही आपला हा बुरुज आहे, बऱ्यापैकी चांगल्या असा भक्कम अशा अवस्थेत आहे. आणि हा पण बुरुज आहे, म्हणजे चांगली अशी तटबंदी पण आपल्याला पाहायला मिळते. आणि या वाटेने येणं थोडंसं अवघड आहे, कारण आता या वाटेने कोणी येत नाही, पण त्यावेळेस या वाटेचा उपयोग केला जायचा. तरीही ह्या दरवाजा आपण बघून पाहू शकतो की त्या काळात किती असं भक्कम असं काम केलेलं असणार. या महादरवाजाच्या इथे आपल्याला हे शिल्प पाहायला मिळतात. हे शरप या प्राण्याचे शिल्प आहे. इथे पण पाहू शकतो, इथे पण हे मोकळी झालेले आहे, तुटलेल्या अशा अवस्थेत आहेत ही शिल्प. आणि जागोजागे गडाच्या भाग अवशेष पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे दगडाचे तुकडे तिथे पाहू शकता बघा, जेवढ्या त्या पहारेकरांसाठी बसायची जागा, बऱ्यापैकी अशी चांगली जागा आहे. इथे एक छोटीशी गुफा आहे. जर आपल्याला नाईट कॅम्पिंग करायचे असेल तर इथे 8-10 जण आरामची कॅम्पिंग करू शकतात आणि रात्रीचं स्टे करू शकतो. तर बाकी आता आपण वरती जाऊन महादेवाचं दर्शन करूया आणि महाराजांची छोटी मूर्ती आहे तिथे पण आपण दर्शन करू. इथे महादेवाची पिंड आहे, तर इथं आपण पहिलं दर्शन घेऊया महादेवाचं. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे, तिथे आपण तर आम्ही कल्याण दरवाजाच्या दिशेने चाललो आहे. माहिती नाही पॉट आम्ही बरोबर पकडली आहे का नाही. थोडंसं इथं दिशाभूल होते. बाकी महादरवाजा आमचा तर झाला आहे. आता आम्हाला बघायचा आहे तो कल्याण दरवाजा जो आहे भंडारगडला, जो माऊली फोर्टचा उपकिल्ला आहे. पाहू शकता कशी छोटीशी पायवाट आहे एकदम. कुठे आहे? हॅलो हॅलो. होप सो ही वाट बरोबर असेल, कारण दोन्ही बाजूला झाडी आहे, समजत नाहीये. तिथे एक आपल्याला डायरेक्शन दिसलेलं आहे, मे बी ही राईट डायरेक्शन आहे. फायनली आम्हाला कल्याण दरवाजाचा रस्ता मिळाला आहे. इथे ॲक्च्युली कुठे मार्क केलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडा भटकलो, पण ठीक आहे. इथे काही लोक भेटली आम्हाला, त्यांनी सांगितलं की हाच रस्ता आहे. पूर्ण फॉग झाले वातावरण पूर्ण. खूप सुंदर असा रस्ता आहे हा. लवकरात लवकर पोचायचं आहे आम्हाला भंडारगडला, कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे. परत ट्रेक करून खाली उतरायचं आहे, त्यामुळे रात्र होणार.
इथं आपल्याला लागले माऊलेश्वर मंदिर. इथे शंकराची छोटीशी पिंड आहे. हे बघा माऊलेश्वर मंदिर. मंदिराचा वरचा कळसाचा भाग तुटलेला आहे. फक्त राहिली आहेत तिन्ही बाजूंनी ज्या भिंती आहेत त्या आहेत. इंग्रजांकडून पाडले गेलेत. हो, एवढं इझिली पडणार नाहीये बांधकाम. आता आमच्याकडे यार ते जुने वाडे वगैरे आहेत, ते किती वर्षांपासून आहे, स्टील ते पडत नाहीये. बघूया आपण आतमध्ये जाऊन. ही बघा, ही महादेवाची पिंड आहे. त्या काळात बऱ्यापैकी असं हे भक्कम मंदिर असणार, पण आता पुन्हा मोडकळीस आलेलं आहे. इथं आपल्याला काहीतरी अवशेष दिसत आहेत, पण समजत नाही हे कसले अवशेष आहेत. पण हे मोडकळीस आले ह्याच्यावरून समजतं आहे की हे कोणत्या तरी मंदिराचे अवशेष असू शकतात. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला राज्य सदरचे अवशेष पाहायला मिळतात. या राज्य सदरचे वैशिष्ट्य म्हणजे शहाजीराजे, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सदर आहे. परंतु ही भव्य अशी आता सदर आपल्याला पडक्या अशा अवस्थेत पाहायला मिळते. परिश्रमानंतर आम्ही पोहोचलेलो या शिडीपर्यंत. ही शिडी चढली तर आपण वरती भंडारगडकडे पोहोचून जाऊ. बघू शकता मुलांची लाईन लागली आणि आम्ही वेटिंगमध्ये. जबरदस्त असा टाइम लागला आम्हाला इथे पोहोचायला. विचार केलेला कोणीच नसणार म्हणून, आणि विचाराच्या आशेवर असा दगड. आम्हाला वाटलं आम्हीच लेट आहे. आम्हीच लेट आहे. पण पाहू शकता इथं दुसरी अख्खी गँगच आहे मुलांची. हा चढून डायरेक्ट वरती जायचं आपल्याला. अशी आवाज सुटलेली आहे इथे. इथे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला दिलेला आहे बघा कल्याण दरवाजाकडे रस्ता. कल्याण दरवाजापर्यंत पोहोचणे थोडं रिस्की होते. खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला एक प्रवेशद्वार आणि मोडकळीस आलेल्या पायऱ्या दिसतात. भंडारगडवर ही आपल्याला एक छोटीशी गुफा पाहायला मिळते आणि इथे बऱ्यापैकी पाणी आहे, बाकी काय नाही इथे. आपण आता भंडारगडच्या एकदम बुरुजवर पोहोचलेलो आहे. हा बघा भंगवा फडकताना. आणि वरतून पूर्ण धुक्याची चादर आहे, काहीच दिसत नाही लांब लांबपर्यंत. हा गड बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे हा गड एक्सप्लोर करता आला नाही. परंतु पुन्हा या गडाला नक्की भेट देऊ आणि जे राहिलेले अवशेष आहेत गडाचे ते आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. हा गड फिरण्यासाठी खरंच खूप वेळ लागतो आणि हा ट्रेक खरंच खूप थकवणारा ट्रेक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.